तुम्हाला सांगू साहेब, ही खालची मोठी काय आहे गादी, का मोठी गादी आहे का तुमच्या शरीराचा भार घ्यायचा आणि आपला मानेचे मणके का छोटे आहे का तुम्ही डोक्याचाच भार घे. आता मागे ही चेपती नाही, हे चेपणं बंद झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या मणक्याला हादरे नाही बसले पाहिजे किंवा तुम्ही वाकून काम नाही केलं पाहिजे, तर तुम्ही आयुष्यभर ओके राहणार. जर तुम्ही वाकून काम केलं ती गादी परत चेपणार आणि मणक्याला हादरे बसले कुठं शिटाला आपल्या मगाशी कसे झाले ते खालीवर तुम्ही तसे हादरे जर बसले तर तुमचं परत आयुष्यभर. बरं आता मला एक सांगा, तुम्ही आले होते कधी? मागे चालतो की एक महिना झाला तेव्हा आले होते बरोबर. मग तेव्हा तुमची गादी चेपली होती, मग एका झटक्यात मी ओके केली. परत मग आता मला एक सांगा, एका झटक्यात कसं काय ओके होईल? नाही आता ती काय झीज कुठे गेली? नव्हतं का मी आलो तुमच्याकडे कधी, ती मला वाटतं 1-2 वर्ष झालं असतं. तर त्या वेळेला माझं आहे ना, ही जी जागा आहे मामा, हिथून वरती जीव होता सगळा. म्हणजे हिथून वरती मला काहीच वेदना नव्हती, हिथून खाली काहीच नाही, पण एवढी जागा निर्जीव झाली माझी डायरेक्ट. बरं आता निर्जीव म्हणजे काय, याचा अर्थ माझ्या जीवच नाही तेवढ्या जागा. बरं जीव नसल्यावर काय होतंय, बाथरूमला मला त्या वेळेला बसताच येत नव्हतं. आणि जेवायला मी असं जेवायचो, म्हणजे उभं बसता येत नव्हतं. बरोबर. दुसरी गोष्ट, झोपायचं म्हणलं तर असं माणसाने आपल्या टेबलला धरून झोपायचं. एकदा झोपला का असा दिवसभर तसा हलायचं नाही, हल्लं की दुखायचं. आणि बाथरूमला तर काय बोलायचं नाही, तिथं मरानच मी 2-4 वेळा मागितलं. अजून बी कधी कधी मला असं असडलं ना, बाथरूमला बसता येत नाही. मागे आले तेव्हा बाथरूमला बसता येत. बरं आले तेव्हा इथं दुखत होतं ना डोक्याला? हा ही नसते ना मामा. आता दुखतंय का ते? नाही आता नाही. पण तुम्ही त्याच्यासाठी आलं पाहिजे ना. वर्षातून एकदा येतात, तर त्रास झाला, फार अवकाळ्या झाल्या, मग येतात तुम्ही. नाही विषय काय होतं तुम्हाला खरं कंडिशन सांगायचं का, आमच्या ड्रायव्हर लोक तुम्हाला सांगतो आता कंडिशन अशी आहे, सगळ्यांचीच बंब मी बरोबर.